के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ठाणे ग्रामीण 2024चा आत्ता जो काय 28 जुलै 2024 रोजी झालेला जो काय पेपर आहे, या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। या पेपरचा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असाच की ठाणे शहरची भरती राहिलेली, त्याच अनुषंगाने मुंबई शहरची पण त्या ठिकाणी भरती होणार आहे, तर त्यांना तो फायदा व्हावा हा आपला उद्देश आहे। त्याचा जीकेचा एक पार्ट आपण अपलोड केलेला आहे। जीके अशा पद्धतीने घेतले की सगळेच्या सगळे ऑप्शन त्या ठिकाणी एलिमिनेट करून तुम्हाला जास्तीत जास्त समजून सांगण्याचा, करंट टच देऊन समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आगामी काळात होणाऱ्या ठाणे शहर भरतीसाठी आणि मुंबई शहर भरतीसाठी तुम्हाला फायदा झाला पाहिजे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाच्या सहित त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि स्पष्टीकरण प्लस चालू घडामोडी ॲड करून हे याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे। अत्यंत उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। त्याच्यानंतर आपली 93 संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल अशी आवृत्ती आहे। याच्यामध्ये सर्वच्या सर्व पोलीस भरतीचे जे काही सब्जेक्ट आहेत ते कव्हर केलेले आहेत। शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका प्लस 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये या ठोकळ्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपला निवडक 25 प्रश्नपत्रिका विश्लेषण व स्पष्टीकरणाचा असा एक ठोकळा आहे। त्याच्यानंतर मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असे चालक भरतीसाठी उपयुक्त असलेला आपला ठोकळा आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत ते त्याच्या ठिकाणी दिलेले आहेत। 2023 मधल्या आणि 2021 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व जे काही वाहतुकीबद्दलचे जे काही क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम जो काय आहे 2019चा तो देखील याच्यामध्ये कव्हर केलेला आहे। शिवाय जे काही 650 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यांचा समावेश देखील या पुस्तकामध्ये केलेला आहे। पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं जे काही जीकेचं पुस्तक आहे ते जीकेचं पुस्तक देखील आपल्या के सागर पब्लिकेशनचं आहे। स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असं पुस्तकाचं नाव आहे। चालू घडामोडी 2024 रोजी 24 पर्यंत झालेल्या चालू घडामोडी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी असं आपलं मराठीचं पुस्तक आहे। याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह साधारणतः 1000 वाक्यप्रचार 500 म्हणींचा त्या ठिकाणी परामर्श या पुस्तकामध्ये केलेले। MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंत दर्जेदार असा शब्दसंग्रह के सागर पब्लिकेशनचा आहे। या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं त्या ठिकाणी नामांकन भेटलेलं आहे। समग्र अंकगणित म्हणून आपलं पुस्तक आहे। त्याचबरोबर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील पुस्तक आहे। या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनानं सर्वोत्कृष्ट पुस्तक असा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवडक 40 प्रश्नपत्रिकांचा त्या ठिकाणी समावेश आहे। याच्यामध्ये 30 सॅम्पल क्वेश्चन पेपर म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस पेपर आवश्यक असतात त्यांच्यासाठी आणि 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाद्वारे त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आणि अतिसंभाव्य असे मराठी व्याकरण, त्याच्यानंतर जीके असेल, करंट असेल, हे सर्वच्या सर्व अतिसंभाव्य प्रश्न त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। आणि याचबरोबर आपला जीकेचा पोर्शन ह्या ठिकाणी चालू आहे। 60 नंबरच्या क्वेश्चनला आपण विद्यार्थी मित्रांनो आलो होतो। ओके, तर आता बघा 60 नंबरचा क्वेश्चन इयत्ता 10वीचं स्टेट बोर्ड। बघा इयत्ता 10वी स्टेट बोर्ड, एक इयत्ता 10वीच्या स्टेट बोर्डवरती सायन्सवरती बेसिक गोष्टीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले दिसतीलच। आता बघा त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय, आम्लवृष्टीमध्ये कोणते 2 प्रमुख आम्ले आहेत? बघा कोणती 2 प्रमुख आम्ले आहेत? एक लक्षात ठेवायचं, HCl म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड मेन म्हणजे तयार काय होतो, NO2 आणि SO2 असे वेगवेगळे गॅसेस ह्याच्यामध्ये असतात। कशामध्ये? हवेमध्ये असतात। NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, 2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड असे 2 असतात। मग हे 2 सगळ्यात जास्त घातक आहेत आणि ह्या दोघांमध्ये जर हे दोघं जर पाण्यामध्ये मिक्स झाले, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे 2 जर पाण्यामध्ये मिक्स झाले तर ह्याच्यापासून काय होईल हो, नायट्रिक ॲसिड तयार होईल ना। नायट्रोजन आहे ना, म्हणजे नायट्रिक ॲसिड पाहिजेलच पाहिजे। नायट्रिक ॲसिड हिथं म्हणताय, हिथं नायट्रिक ॲसिड म्हणताय, हिथं लॅक्टिक आणि सल्फ्युरिक म्हणले, ऑप्शन गेला। आता लॅक्टिक ॲसिड जे काय असतं, हे लॅक्टिक ॲसिड सगळ्यांना माहिती आहे, दही आणि दुधामध्ये असतं। बघा दही असेल, दूध असेल, ह्याच्यामध्ये कुठलं असतं? लॅक्टिक ॲसिड असतं। हाही ऑप्शन गेला, आलो 50-50 वरती।
हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे ज्याला HCl असं म्हणतात. HCl कुठं असतं हो? आपलं जे काय जठर आहे ह्या जठराचं पचन होण्यासाठी ह्या HCl ची आवश्यकता. अत्यंत कॉन्सन्ट्रेटिक ऍसिड असतं आणि त्याचं ह्या HCl आपल्या जठरामध्ये असतं. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी बाद झालं, जास्त डीपमध्ये जायला नको. मग हे पोटामध्ये आपल्याला वरचं वातावरणातलं विचारलंय म्हणजे हाही ऑप्शन गेला. सल्फ्युरिक ऍसिड बघा, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड ही आम्ल प्रामुख्याने आम्लवृष्टीला त्या ठिकाणी जबाबदार असतात. मग आता आम्लवृष्टीमधून हे सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड येणार आहे, तर मग ह्याचा प्रभाव काय होतो? तर जे काय आपले बाहेर बघा वेगवेगळे पुतळे उभे असतात, ब्रॉन्झचे बनवलेले असतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा वेगवेगळ्या कोणत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यानंतर शाहू फुले आंबेडकर, कोणाचे देखील पुतळे असतात. ते ह्या पुतळ्यांना झिजवण्याचं काम ह्या आम्लवृष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड लक्षात कसं ठेवायचं? NO2 आणि SO2. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड पासून सल्फ्युरिक ऍसिड तयार होणार. NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड पासून नायट्रिक ऍसिड त्या ठिकाणी तयार होणार. अशा पद्धतीचे एकदम सोप्या कॅटेगरीतला हा प्रश्न होता बरं का. हा 60 नंबरचा क्वेश्चन चुकायला नव्हता पाहिजे. हा देखील त्याच्या खालचा 61 नंबरचा क्वेश्चन हा देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. काय विचारलंय? शुष्क बर्फ ज्याला ड्राय आईस असं म्हणतात. काय म्हणतात? ड्राय आईस. हा जो काही ड्राय आईस असतो म्हणजे शुष्क बर्फ म्हणजे काय? तर हा ड्राय आईस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, ड्राय आईस किंवा शुष्क बर्फ हा कार्बन पासून तयार झालेला असतो. बाकीचे काय ऑप्शन वाचण्याचीच काही गरज नाही. जे स्थायू रूप म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साईड असतो बघा, म्हणजे कार्बन डायऑक्साईड कशामध्ये? वायूच्या फॉर्मॅटमध्ये. बघा, कार्बन डायऑक्साईड हे वायूच्या फॉर्मॅटमध्ये, त्याचं जर टेम्परेचर अजून कमी केलं तर कशामध्ये येईल? लिक्विड फॉर्मॅटमध्ये येईल. परत अजून कमी केलं तर काय होईल? त्याचा बर्फ तयार होईल, म्हणजे सॉलिड फॉर्मॅटमध्ये, ज्याला स्थायू असं म्हणतात. म्हणजे स्थायू रूप कार्बन डायऑक्साईडला, कशाला? कार्बन डायऑक्साईडला. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये वायूच्या स्वरूपात आहे, त्याला गोठवला द्रवरूप होईल, अजून गोठवला त्याचा बर्फ तयार होईल. ड्राय झाला का नाही म्हणजे सॉलिड फॉर्मॅटमध्ये आला. सॉलिडमध्ये आला म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणणार? स्थायूरूप अवस्थेमध्ये आला. मग स्थायूरूप कार्बन डायऑक्साईडला त्या ठिकाणी काय म्हणतात? ड्राय आईस म्हणजेच शुष्क बर्फ असं म्हणतात. हा देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढं 62 नंबरचा क्वेश्चन. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? काय विचारलाय? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? का क्वेश्चन विचारला? कारण सध्या हा करंटचा मुद्दा आहे. कुणाचा मुद्दा आहे? करंटचा मुद्दा आहे. मग खाली ऑप्शन बघा, NK सिंग, KC नियोगी, त्याच्यानंतर YV रेड्डी आणि NK रेड्डी. YV रेड्डी आणि NK रेड्डी. आता बघा, हा अभ्यासाचा पार्ट आहे, थोडं तुम्हाला अभ्यास माहिती असला पाहिजे. बघा, 15 जो काय वित्त आयोग आहे, बघा वित्त आयोग जो काय आहे हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये, बघा कलम 280 हे भारतीय वित्त आयोगाच्या कलम 280 हे भारतीय वित्त आयोगाबद्दल त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये सांगत असतं. याची नेमणूक कोण करत असतं? तर या वित्त आयोगाची नेमणूक कोण करत असतं? राष्ट्रपती नेमणूक करत असतं. किती? दर 5 वर्षांनी. किती? दर 5 वर्षांनी. दर 5 वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोगाची त्या ठिकाणी काय करत असतात? नेमणूक करत असतात. मग आत्ताचा करंटचा मुद्दा काय आहे? बघा, करंटचा मुद्दा काय आहे तिथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. करंटचा मुद्दा असा आहे आता की करंटमध्ये 16वा वित्त आयोग आलाय. कुठला? 16वा वित्त आयोग. 16वा वित्त आयोग जो काय आलेला आहे, या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पानगडियाल. अरविंद पानगडियाल. जे नीती आयोग सुरुवातीला स्थापन झाला होता, मागच्या लेक्चरला मी सांगितले, नीती आयोग स्थापन झाला होता 1 जानेवारी 2015 रोजी. त्याचे जे काही उपाध्यक्ष होते पूर्वीचे, त्या अरविंद पानगडियाल यांनाच आता काय केलेले, ह्या 16व्या वित्त आयोगाचं काय केलेले? अध्यक्ष केलेलं आहे. परंतु त्यांनी थोडा क्वेश्चन पाठीमागे नेला. तुम्ही मला हे सांगायचंय की ह्याचं जे काही सचिव असणार आहेत ते कोण असणार आहे 16व्या वित्त आयोगाचे, ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग त्यांनी क्वेश्चन पाठीमागे नेला. आत्ता आहे तो 16वा वित्त आयोग आहे, अरविंद पानगडियाल त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्याचा कालावधी
किती वर्षांसाठी असतं? दर 5 वर्षांनी, म्हणजे 5-5 वर्षांनी पुढे असते. म्हणजे याचा कालावधी असणार आहे 2026 पासून पुढे 5 वर्ष. किती? 26 मध्ये 5 भेटवले तर 2031. हे साल लक्षात राहणं महत्वाचं आहे. म्हणजे जे का 2026 साल आहे, 2026 ते 2031 या सालासाठी किंवा या कालावधीसाठी 16वा वित्त आयोग त्या ठिकाणी काय करणार आहे? काम करणार आहे. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारणार ते की बाबा जर मग वित्त आयोग स्थापन झालता तर पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला होता? 1992 साली. किती? 1992 साली. किती? 1992 ते 1952 5 57 52 5 57 1992 ते 1957 पहिला वित्त आयोग आला होता, फर्स्ट. मग त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. बघा, त्याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. त्याच्यानंतर हा जर 16वा आहे तर ह्याच्या अगोदर कुठला होता? याच्या अगोदर होता 15वा. याच्या अगोदर होता 15वा. त्याचे अध्यक्ष कोण होते? एन.के. सिंग होते. कोण होते? एन.के. सिंग होते. एन.के. सिंग. आणि ह्याच्या अगोदर 14वा कुठला होता? वाय.व्ही. रेड्डी. वाय.व्ही. रेड्डी. वाय.व्ही. रेड्डी. मग आता बघा, वित्त आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रपती त्याची नेमणूक करत असतं. नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. नेमणूक कोण करणारे? राष्ट्रपती करणारे. दर 5 वर्षांनी त्याची नेमणूक करणारे. हा आत्ता जो आलाय हा 16वा आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पानगडियाल आहेत. कुठल्या कालावधीसाठी आहे? तर तो 2026 ते 2031 या कालखंडासाठी हा 16वा वित्त आयोग असणार आहे. मग याच्या अगोदर कोण होता? 16व्याच्या अगोदर कुठला होता? 15 होता. त्याचे अध्यक्ष कोण? एन.के. सिंग. त्याचे अध्यक्ष कोण? एन.के. सिंग. मग 14व्याचे कोण होते? 14व्याचे होते वाय.व्ही. रेड्डी. 14व्याचे होते वाय.व्ही. रेड्डी होते. 13व्याचे केळकर होते. मग तुम्हाला विचारणार ते कुठं की मग पहिल्याचे कोण होते? बघा, पहिल्याचे कोण होते? तर पहिल्याचे होते के.सी. नियोगी. साधारणतः पहिला वित्त आयोग कधी अंमलात आला? 1952 ते 1957. हिथं गल्लत करायचे नाही. बऱ्याच वेळा काय होतं, पंचवार्षिक योजना ही 1951 ला चालू होते. नेहमी ज्या ठिकाणी कन्फ्युजन होत असतं ना, ते कन्फ्युजनचे मुद्दे एका जागेवरती लिहून ठेवायचे. म्हणजे बघा, पहिली पंचवार्षिक योजना कधी येणार आहे? 1951 ला येणार आहे. मग पहिला वित्त आयोग हा त्याच्या नंतर आलेला आहे, 1952 ला आलेला आहे. नेहमी कन्फ्युजनचे असे पॉईंट एका जागेवरती लिहून ठेवायचे. मला हा क्वेश्चन सांगितला की मी तुम्हाला सातारचा एक क्वेश्चन सांगतो. मग आता बघा, इथे विचारले 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. मी तुम्हाला काय सांगितलं? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? एन.के. सिंग होते. येऊ पाठीमागं. एन.के. सिंग पहिल्याच ऑप्शनला होतं. ऑप्शन नंबर 1 एन.के. सिंग ह्याचे हे आहेत. मग आता ऑप्शन बघा, के.सी. नियोगी दिलाय का नाही? मग ज्याचा अभ्यास आहे त्याला माहिती आहे की के.सी. नियोगी ही फर्स्ट वित्त आयोगाचे काय होते? अध्यक्ष होते. 1952 ला त्या ठिकाणी त्या आयोगाची स्थापना झालेली होती. म्हणजे हा ऑप्शन गेला. एन.के. रेड्डी असं काय विषयच येत नाही. वाय.व्ही. रेड्डी आपल्याला माहिती आहे. वाय.व्ही. रेड्डी हे 14व्या वित्त आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 एन.के. सिंग हे 15 वित्त आयोगाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, काल सातारला एक पेपर झाला होता. मला काल एका विद्यार्थ्याने फोन केला होता की सर, सातारला माझा पेपर झाला होता आणि त्या ठिकाणी त्याला क्वेश्चन विचारला होता. तर क्वेश्चन त्याने मला सांगितलं, म्हणले सर या प्रश्नाचं उत्तर काय राहील? प्रश्न त्याला विचारला होता की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. काय? सातारचा तुम्ही आता रिसेंटली झालेला पेपर काढा. त्यांना विचारलं होतं चुकीची जोडी कोणती आहे? चुकीची जोडी कोणती आहे? पहिला पर्याय दिला होता त्यांना, म्हणजे आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण जे काय क्रांती वेगवेगळ्या झाल्या होत्या त्या क्रांतीच्या संदर्भात क्वेश्चन होता. जे काय कोळंबी संदर्भात माशाच्या क्रांती झाली ही गुलाबी क्रांती आहे. बघा, अभ्यासाचा पार्ट आहे. बऱ्याच वेळा क्रांती विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपण मी अगदी नागपूरचा पेपर मला वाटते नागपूर ग्रामीण की पुणे आयुक्तालय ह्या दोनपैकी माझा जो युट्यूबला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या क्रांती व्यवस्थित सांगितलेले. त्याच्यामधून जरी ज्याने व्हिडिओ पाहिला असता त्याला उत्तर 100% आलं असतं. कोळंबीची जे काही गुलाबी क्रांती आहे हा बरोबर होता. दुसरा ऑप्शन असा होता सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती ऑप्शन दिलता त्यांनी ताग. ताग. तिसरा दिला होता करडी क्रांती. करडी क्रांती ऑप्शन दिला होता खते. आणि चौथा ऑप्शन होता यापैकी नाही.
तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले, ज्यावेळेस यापैकी नाही एक्झामिनर फ्रेम करत असतो शक्यतो ह्या ऑप्शनला जायचं नाही, शक्यतो जायचं नाही 100% माहिती असल्याशिवाय. मग कोळंबीसाठी गुलाबी क्रांती होती 100% बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी विचारली होती. करडी क्रांती खतासाठी आहे, हेही बरोबर आहे. मग आता 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं. अगदी त्यांनी मला फोनवरती विचारलं मला पण असं वाटलं सुवर्ण क्रांती ही तागासाठी, कारण रेग्युलर आपलं म्हणतो आपण की बाबा जे काय गोल्डन रिव्हॉल्युशन झाली ही तागासाठी झालेली. पण गंमत अशी विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्याच्यातला कन्फ्युजनचा मला सांगण्याचा पार्ट काय आहे, माझ्या सांगण्याचा पार्ट त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेस असे क्वेश्चन विचारले जातात त्या अर्थी त्या एक्झामिनरचा काहीतरी माइंडसेट असतो, त्या एक्झामिनरला बारकावा अपेक्षित असतो. बघा, जी काही सोनेरी तंतू क्रांती आहे, सोनेरी तंतू क्रांती, ज्या वेळेस इथं सोनेरी तंतू असा शब्द येईल त्याच वेळी ती क्रांती ही तागासाठी असणार आहे. लक्षात आलं का? ज्यावेळेस तंतू हा शब्द येईल, सोनेरी तंतू क्रांती, ज्यावेळेस हा तंतू शब्द येईल त्याच वेळी ताग उत्तर असणार आहे. ज्याला इंग्लिशमध्ये गोल्डन फायबर, गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन. फायबर हा जो वर्ड आला तर नंतर आता तुम्हाला पोलीस भरतीला फायबर असं काय येणार नाही. मग सोनेरी तंतू, जर मराठीमध्ये तंतू हा शब्द आला तर नंतरच त्याला ताग घ्यायचा. अदरवाईज जर तुम्हाला सोनेरी क्रांती विचारली, नसती सोनेरी क्रांती विचारली किंवा त्याला सुवर्ण, सोन्यालाच काय म्हणतात, सुवर्ण पण म्हणतात बरं का, सोन्याला सुवर्ण असं पण म्हणतात. सुवर्ण क्रांती किंवा सोनेरी क्रांती ही फळांच्या संदर्भात आहे. कशाच्या? फळे किंवा सफरचंद पण हे फळच आहे ना, सफरचंद बऱ्याच संदर्भात ती आहे सोनेरी क्रांती. पण मेन गोष्ट कुठं अपेक्षित होती त्यांना, आणि त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर हेच दिलेले. ऑप्शन नंबर 2 चुकीचा आहे. मग त्या विद्यार्थ्याने मला फोन केला होता की सर ऑप्शन नंबर 2 कसं काय चुकीचं आहे. म्हणजे मलाही लगेच फोनवरती लक्षात आलं नाही की सुवर्ण क्रांती, पण नेट लक्षात ठेवा, मी जाणून बुजून त्या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स सांगितला. म्हणजे असे बारकावे त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काढता आले पाहिजे. कारण ज्यावेळेस एक्झामिनर सोपे क्वेश्चन सगळ्यांच्याच बरोबर येणार, पण ज्यावेळेस एक्झामिनरला मेरिटची पोरं काढायची असतात त्यावेळेस नेहमी क्वेश्चन ॲक्च्युली असे हे डिबेटेबलच क्वेश्चन आहेत. एवढ्या आतमध्ये खरं तर त्यांनी असले क्वेश्चन, ही तर ते दुसरा पण ऑप्शन काय, पण एवढ्या क्रांती आहेत कुठला पण एखादा टाकू शकत होते. पण फार जास्त एवढं किचकट नाही करायला पाहिजे पोलीस भरतीला. पण आपलं काम आहे की जर यदा कदाचित ते विचारत असतील तर, आता कसं यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञान हे घरोघरी पोचलेलं आहे, फक्त घेणारा पाहिजे. घेणारा असेल तर 100% मार्क पडतात. आता बघा ना, मी तुम्हाला बघता बघता इथं डिफरन्स सांगितला. बारकावा काय की जर तंतू हा शब्द विचारत असतील तर तो तागाच्या संदर्भात आहे. बघा, तंतू हा शब्द विचारत असतील तर तो तागाच्या संदर्भात आहे, आणि नसती सोनेरी क्रांती विचारलं तर ती फळे आणि सफरचंदाच्या बाबतीत आहे, हे लक्षात ठेवायचं. रिसेंटली जो काय सातारचा ग्रामीणचा पेपर झालेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जीकेचा क्वेश्चन तुम्ही काढून बघा. तुम्हाला 100% हा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये कुठल्याही जर त्यांनी पेपर बघितले तर त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे 63 नंबर. आता बघा 63 नंबरमध्ये काय विचारलंय की जो काही हा पण सायन्सच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. 10वी स्टेट बोर्ड, 10वी 9वी एवढे जे बेसिक स्टेट बोर्ड आहे त्याच्यानं 100% तुम्हाला हा सायन्सचा क्वेश्चन सुटला असता. रेडिओ कार्बन डेटिंग, बघा कार्बन डेटिंग हा याच्यातला कीवर्ड होता. कीवर्ड शोधायचे, किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते. तर कार्बन डेटिंगनं काय केलं जातं बघा, कार्बन डेटिंगनं आपलं जे काय वयोमान आहे हे काढलं जातं. म्हणजे वस्तूचे वय बघा, इथं बघा ऑप्शन, रेडिओतील कार्बन ऑप्शन नाही, कार्बनची जोडी ऑप्शन नाही, जाडी विचारलं, कार्बनची जाडी येणार नाही, कोळशाचा तर काही संबंधच नाही, कोळशामध्ये कार्बन असतो परंतु कार्बन डेटिंगचा काही संबंध येत नाही. तर वस्तूचे वय काढण्यासाठी बघा, वस्तूचे वय काढण्यासाठी त्या ठिकाणी कार्बन डेटिंग ही पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आणली जाते. मग यदा कदाचित ह्या कार्बन डेटिंगचा ज्या शास्त्रज्ञानं शोध लावलाय त्या शास्त्रज्ञाचं नाव
तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं की ही कार्बन डेटिंगची जी काय पद्धत आहे ही कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली. सोपा स्वरूपाचा क्वेश्चन आहे, तुम्ही मला तो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. पुढं 64 नंबर, कारण येणारी जी काय परीक्षा आहे त्याच्यासाठी तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 64 नंबरचा क्वेश्चन हा देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बरं का. माझी विद्यार्थी मित्रांना एक विनंती की ज्यांचे पेपर राहिले त्यांनी फुल फॉर्म म्हणजे हे जे काय छोटे छोटे शॉर्ट फॉर्म आणि त्याचे फुल फॉर्म हे जरूर करून जा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेलेच आहेत. बघा, HTMLचा खालीलपैकी संक्षिप्त रूप बघा. आता HTML सगळ्यांना माहिती आहे, HTML ही एक लँग्वेज आहे, कम्प्युटरची लँग्वेज आहे. HTML ही कम्प्युटरची लँग्वेज आहे. L वरून लँग्वेज आहे एवढं लक्षात येत होतं. बघा, लँग्वेज इथं लँड म्हणते, ऑप्शन गेला. हायपरटेक्स्ट लेवल म्हणते, ऑप्शन गेला. आलो 50-50 वरती. बघा 50% आलो. जर ही लँग्वेज असेल तर टी असणारा काय असणार आहे? टेक्स्ट असणार आहे. टेक्स्ट म्हणजे आपण जे काय लिहितो ते म्हणजे टेक्स्ट असतं. मग आता टीचं टेक्स्ट बघा, हे तर म्हणते टेरिटोरियल म्हणजे आपले जे काय भूखंड, मराठीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आपला भारत आहे, ही एक टेरिटरी आहे. मग ही काय भूखंड आहे का? ही भाषा आहे. भाषेचा आणि भूखंडाचा संबंध येईल का? ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 1 मार्कअप लँग्वेज. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही HTMLचा त्या ठिकाणी फुल फॉर्म आहे. मी कसं काढलं ते बघा. मला माहिती आहे HTML ही कम्प्युटरची एक भाषा आहे, लँग्वेज आहे. त्याच्या ह्याच्यावरून लँग्वेज मी ठेवलं, 2 ऑप्शन इलिमिनेट केलं, आलो 50% वरती. जर ही लँग्वेज असेल तर त्याच्यातला विचारलेला हा टेक्स्ट असू शकतो. टेरिटोरियल म्हणजे भूखंडाचा काय कम्प्युटरचा संबंधच नाही ना, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर C गेला. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा क्वेश्चन हा देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बरं का. हा 65 नंबरचा क्वेश्चन सोपा होता. काय क्वेश्चन विचारलेला आहे की राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, कुठली? पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. राष्ट्रीय, नॅशनल, पर्यावरणाचा ई म्हणजे इन्व्हायरमेंट, इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी. बघा, अभियांत्रिकीचा ई, पर्यावरणाचा म्हणजे इन्व्हायरमेंटचा ई, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग संशोधन म्हणजे रिसर्च. ज्याला बघा नी आणि ही री संस्था रिसर्च इन्स्टिट्यूट निरी ही संस्था ही तर लिहिले बघा, NEERI. हिचे मुख्यालय कुठं आहे? आणि सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, ही महाराष्ट्रात आहे. काठमांडू नेपाळ ऑप्शन गेला, काय संबंध? जिनेवा ऑप्शन गेला. नागपूर की अमरावती? तर सगळ्यांना माहिती असलेला क्वेश्चन आहे. नागपूरमध्ये ह्या निरीचं हे आहे. मग तुम्ही मला सांगायचं वाल्मी, ऑलरेडी पोलीस भरतीला विचारले आहे बरं का. वाल्मीचं मुख्यालय कुठे आहे? वाल्मीचं मुख्यालय कुठं आहे? त्या वाल्मीचा फुल फॉर्म काय होतो ते देखील तुम्ही खाली मला सांगा. ऑलरेडी पोलीस भरतीला PYQ हा विचारलाय, वाल्मीचं मुख्यालय कुठं आहे? तर वाल्मीचं मुख्यालय तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथं लक्षात ठेवायचंय जे काय निरी आहे बघा, निरी ही संस्था आहे ही नागपूरमध्ये स्थित आहे. निरी ही संस्था नागपूरमध्ये स्थित आहे. पुढे 66 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन बाकी अवघड होता. म्हणजे मला तर येत नव्हता. जे काय येत आहे ते प्रामाणिकपणे काय बोलायला काय हरकत नाही. VOIPचं संक्षिप्त रूप काय होईल? तर बघा, सगळीकडे तेच दिले, प्रोटोकॉल म्हणजे P म्हणजे प्रोटोकॉल आहे एवढं तर कळलं. व्ही म्हणजे सगळीकडेच व्हाईस दिलेले, हिथं वाईस दिले. बर, त्याच्यानंतर ओ म्हणजे ओहर. बर, सगळीकडे सेम दिलंय. बर, फक्त विषय होता आयचा. आय म्हणजे काय? VOIP म्हणजे हिथं इंटरनेट म्हणताय, हिथं इंटरनल म्हणताय, हिथं इंटरकॉम म्हणताय आणि हिथं इंटरनॅशनल म्हणताय. तर ह्याचा फुल फॉर्म हा व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉइस ओव्हर इंटरनेट, आय कशाचा होता? इंटरनेट प्रोटोकॉल. असा ऑप्शन नंबर 1 ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन बघा. 67 नंबरचा क्वेश्चन, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? आता बघा, नंदादेवी हे हिमालयामध्ये आहे. कुठं आहे?
हिमालय पर्वतामध्ये आहे. नंदादेवी आहे हिमालय. मला विचारलंय निलगिरी, ऑप्शन गेला. अस्तंबा, अस्तंबा हे सातपुड्यात आहे. अस्तंबा सातपुड्यात आहे, ऑप्शन गेला. अनैमुडी आणि दोडा बेट्टा ही दोन्ही दक्षिणेकडची शिखर आहेत. ह्या अनैमुडीचं 2695, तरी पण एकदा तुम्ही गुगल सर्च करा बरं का, 2695 मीटर एवढी ह्या अनैमुडीची उंची आहे. आणि अण्णामलाई डोंगररांगामध्ये ही अनैमुडी वसलेली आहे. कुठं? अनैमुडी हे जे काही शिखर आहे हे अण्णामलाई पर्वतरांगामध्ये आहे आणि दोडा बेट्टा हे निलगिरी पर्वतरांगामध्ये आहे. एवढ्या एका क्लू पॉइंटवरनं उत्तर निघालं असतं. बघा, दोडा बेट्टा हे निलगिरी पर्वतरांगामध्ये आहे. जर हे अनैमुडीमध्ये असेल आणि हे निलगिरीमध्ये असेल तर 100% उत्तर ऑप्शन नंबर 2 दोडा बेट्टा आहे. दोडा बेट्टाची लांबी आहे, उंची आहे 2635 मीटर. तरी पण एकदा चेक करून घ्या. मग तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कुठलं, तर अनैमुडी हे त्याचं त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण ह्याच्यामध्ये जाऊ की शिखरं जर बघायची झालं तर थोडं आपल्याला माहिती असावं. फिजिकल बघा, आता हा भारताचा फिजिकल मॅप आहे. फिजिकल मॅपमध्ये मी जाणून बुजून हा फिजिकल घेतलेला आहे. बघा, थोडी आपण उंच उंच शिखर बघू. उंच शिखर ही तर आपल्याला सिक्कीम दिसत आहे. इथं सिक्कीम मधले भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. बघा, सिक्कीम मधल्या भारताचं सगळ्यात उंच शिखर आहे कांचनजंगा. इथं सिक्कीम आहे. ह्या सिक्कीम मध्ये सर्वात उंच शिखर आहे कुठलं? कांचनजंगा. उंची आहे 85-95 मीटर उंची आहे. 85-95. जो काय पूर्व हिमालय आहे ह्या पूर्व हिमालयाचा तो पार्ट आहे. त्याच्यानंतर जगातलं सगळ्यात मोठं माहिती आहे तुम्हाला कुठलं आहे? माउंट एव्हरेस्ट. बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात मोठं आहे ते नेपाळमध्ये आहे. ओके, 8848 मीटर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे ते भारतामध्ये आहे, परंतु ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. त्याच्यामुळे शक्यतो ते काही वेळेस विचारतात, काही वेळेस विचारत नाही. त्याला K2 असं म्हणतात. गॉडविन ऑस्टिन असं त्याला म्हणतात. गॉडविन ऑस्टिन म्हणजे K2. त्याच्या आता मला उंची लक्षात नाही गेली, पण 8800 काहीतरी समथिंगच आहे किंवा 8600 काहीतरी समथिंग आहे. K2 तुम्ही उंची पाहून घ्या वाटलंच तर. मग आता बघा, जगातलं सर्वात 1 नंबर विचारलं तर माउंट एव्हरेस्ट सगळ्यांना माहिती आहे 8848 मीटर आहे. खाली महाराष्ट्रामध्ये जर आपण आलो तर ह्या महाराष्ट्रामध्ये हिथं कळसुबाई आहे. कुठला आहे? कळसुबाई आहे. बऱ्याच एक्झामला इथं क्वेश्चन विचारलाय की महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं? सह्याद्री पर्वतातील कळसुबाई. किती? 1646 मीटर. 2 नंबर कोणता आहे ती पण विचारले. साल्हेर, नाशिक मधलं साल्हेर 1567. कसामी. तिसरा आहे महाबळेश्वर. आपण उंच शिखर बघतोय. ह्या तिन्हीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी ऑलरेडी विचारलेला आहे. कळसुबाई कुठे आहे? अहमदनगर आणि नाशिकच्या त्या ठिकाणी बाउंड्रीवरती आहे. त्याच्यानंतर हिथं आरवली पर्वतरांग आहे. कुठं? ह्या ठिकाणी. ह्या आरवली राजस्थानमध्ये. ह्या आरवली पर्वतरांगामध्ये गुरुशिखर. बघा, कुठले? गुरुशिखर. आरवली पर्वतरांगामध्ये गुरुशिखर आहे. गुरुशिखर. मग तुम्हाला जर विचारलं आरवली पर्वतरांगामध्ये सर्वात उंच शिखर कुठलं, तर ते आहे गुरुशिखर. आणि ह्या गुरुशिखराची उंची आहे 1722 मीटर. किती? 1722 मीटर. येते का लक्षात? हळूहळू आपण चाललोय. माउंट एव्हरेस्ट हिमालयातील सर्वात उंच, जगातील सर्वात उंच. त्यानंतर 2 नंबर K2 ज्याला गॉडविन ऑस्टिन असं पण म्हणतात. त्याची पण 8600 की 8800 काहीतरी समथिंग आहे. त्याच्यानंतर भारतातलं सगळ्यात मोठं ह्याला कन्सिडर केलं जातं कारण ते सिक्कीम मधलं आहे. सिक्कीम मध्ये आहे एवढं लक्षात ठेवायचं बरं का. सिक्कीम मध्ये आहे. कांचनजंगा कुठे आहे? सिक्कीम मध्ये आहे. कारण क्वेश्चन त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. इथं मेघालय आहे. ह्या मेघालयामध्ये आपल्या
3 टेकड्या आहेत, 3 टेकड्या आहेत बरं, सगळ्यांना माहिती आहे 3 टेकड्या आहेत. कुठल्या? गारो, खासी, जैतिया. गारो, खासी, जैतिया. गारो, खासी, जैतिया ह्या 3 टेकड्या त्या ठिकाणी मेघालय राज्यामध्ये आहेत. कुठल्या? मेघालयमध्ये आहेत. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राच्या संदर्भात आलो. महाराष्ट्राच्या बरोबर इथं बघा महाराष्ट्राचा मॅप आहे बरोबर का, हे तुम्हाला दिसत असेल असं ही महाराष्ट्र आहे. मग अशी मी मागच्या कालच्या लेक्चरला मी तुम्हाला एक सांगता गोष्ट राहिलो, तिथं विचारलं होतं बघा अशी कोणती खिंड आहे आणि महाराष्ट्र ऑप्शन दिलता. नथुला खिंड विचारली होती इथली सिक्कीम मधली, नथुला विचारली होती सिक्कीम मधले. अरुणाचल प्रदेश मध्ये बंबला आहे असं मी सांगितलं होतं, पण महाराष्ट्र ऑप्शन दिलता. महाराष्ट्र ऑप्शन देण्याच्या पाठीमागचं कारण असं की इथं एक खिंड आहे, त्या खिंडीचं नाव आहे बऱ्हाणपूरची खिंड. कुठली? बऱ्हाणपूरची खिंड. बऱ्हाणपूरची खिंड हे कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून महाराष्ट्र ऑप्शन दिलता. आणि उत्तरेकडून ज्यावेळेस औरंगजेब वगैरे खाली यायचे ते ह्या मार्गे हिथून खाली यायचे. आता हे जे काय आरवली पर्वतामध्ये गुरु शिखर आहे, ह्या गुरु शिखरामध्येच माउंट आबू नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. बघा तिथंच आरवली पर्वतामध्ये. आणि ह्याच्यामध्येच दिलवाडा मंदिर का काहीतरी आहे बरं का, ते दिलवाडा मंदिर वगैरे ते विचारलं जातं. दिलवाडा मंदिर कुठं आहे? ही माउंट आबू मध्येच त्या ठिकाणी स्थित आहे. आणि हा पर्वत जो काय असा पसरलेला आहे, त्यामुळे तिथं राजस्थानमध्ये वारे अडत नाहीत आणि पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. ओके, आता हे जे काय महाराष्ट्राची बाउंड्री, ह्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीला लागून त्या ठिकाणी हिथं सातपुडा पर्वत आहे. बघा हिथं सातपुडा पर्वत आहे, ही पूर्ण बाउंड्री लागून सातपुडा पर्वत आहे. ह्या सातपुडा पर्वतामध्ये त्या ठिकाणी सर्वात उंच सातपुड्यातलं शिखर, बघा सातपुड्यातलं सर्वात उंच शिखर असा जर प्रश्न विचारला तर ते आहे धूपगड. कुठला आहे? धूपगड. कुठला पर्वत? सातपुडा पर्वत. म्हणजे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं? ते आहे धूपगड. किती उंची आहे त्याची? 1350 मीटर. किती आहे? 1350 मीटर. मग त्यांनी थोडा फिरवून क्वेश्चन विचारला तर सातपुडा आपल्यात पण आहे ना, मग ह्या सातपुड्याचे जर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर विचारलं तर ते आहे नंदुरबारमध्ये. कुठं आहे? नंदुरबारमध्ये. त्याचं नाव आहे अस्तंबा. काय आहे? अस्तंबा. म्हणजे अस्तंबा हे नंदुरबारमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1325 मीटर. हे दोन्हीही क्वेश्चन बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला त्या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल आपण एक घेत चाललोय. त्याच्यानंतर ह्याच्या बरोबर इथं वरती विंध्य पर्वत आहे. कुठला? विंध्य पर्वत आहे. इथं विंध्य पर्वत आहे. तर ह्या विंध्य पर्वतामध्ये कुठला पर्वत आहे? सातपुड्याच्या वरती विंध्य रांग आहे. विंध्य ह्या विंध्य पर्वतामधल्या सर्वात उंच शिखर आहे सद्भावना, ज्याला गुडविल असं म्हणतात. बऱ्याच वेळा गुडविल पण देतात. गुडविल म्हणजेच त्याला सद्भावना शिखर असं पण म्हणतात. बघा सद्भावना शिखर असं पण म्हणतात. म्हणजे विंध्य पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कुठलं? सद्भावना. सातपुड्यातलं सर्वात उंच शिखर कुठलं? धूपगड. धूपगड कुठं आहे? धूपगड आहे मध्य प्रदेशमध्ये. हे कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये, MP, मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर आता आपण खाली आलो. सपोज हे झालं वरचं. मग इथं खाली दोन शिखर आहेत जे आता आपल्याला विचारलेत. दोडा बेट्टा आहे हिथं. बघा लक्षात घ्या, दोडा बेट्टा आहे हिथं, जे तामिळनाडूचा पार्ट येतो. थोडा अजून खाली काढतो. दोडा बेट्टा ही हिथं आहे. निलगिरी पर्वत आहे. ह्या निलगिरी पर्वतामध्ये दोडा बेट्टा हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची आहे किती सांगितली मी मगाशी? 26-35 मीटर. 26-35 मीटर. आणि हे मेन म्हणजे दोडा बेट्टा हे तामिळनाडूमध्ये आहे. कुठं आहे? तामिळनाडू.
दोडा बेट्टा हे तामिळनाडूमध्ये आहे आणि ह्या ठिकाणी विचारले की अनयमुडी कुठं आहे, तर अनयमुडी बघा, अनयमुडी हिथं आहे, अनयमुडी ह्याच्या जवळच आहे, अनयमुडी हे हिथं आहे. आता हे काय तुमचे महाराष्ट्रातले माहितीच आहे. अनयमुडी हे आहे अनयमुडी. त्याची उंची किती आहे, 2695 मीटर, 2695. हे कुठल्या डोंगर रांगामध्ये आहे, तर हे आहे अन्नामलाई डोंगर रांगामध्ये. कुठल्या, अन्नामलाई डोंगर रांगामध्ये. तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला की दक्षिण भारतातील, आता इथून खाली जी काय सातपुड्याच्या खालचं हे सगळं दक्षिण भारत आहे, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कुठलं, तर ते कुठलं असणार आहे, अनयमुडी असणार आहे. बघा क्वेश्चन काय विचारला. ह्याच्या बाहेर मला वाटत नाही की जर आता म्हणजे मी तुम्हाला मॅपवरती डिरेक्टली दाखवलंय, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही. जर तुम्हाला असं विचारलं की दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कुठले, तर हे काय असणार आहे, अनयमुडी असणार आहे. दक्षिण भारतातील दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर, सर्वात उंच शिखर. मग दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर जर तुम्हाला विचारलं तर ते कुठलं असणार आहे, अनयमुडी त्या ठिकाणी असणार आहे. किंवा पश्चिम घाटातील, इकडं सगळा काय आहे, पश्चिम घाट आहे, ह्या पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर म्हटलं तरी अनयमुडी हेच येणार, 2695. मग आता बघा परत येऊ आपण. हिमालयात सगळ्यात मोठं माउंट एव्हरेस्ट, भारतातलं म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधलं गोंडविना अष्टविन ज्याला केटू असं म्हणतात. सिक्कीम मधलं म्हणजे भारतातलं कुठलं, प्युअरली भारतातलं सिक्कीम मधलं आहे कांचनजंगा, 2595 उंची विचारलेली आहे. त्याच्यानंतर मेघालयमध्ये गारो खासी जैते आहे, इथंच सगळ्यात जास्त पाऊस पडतो भारतातला. मौसिनराम, चेरापुंजी मौसिनराम ही दोन्ही ठिकाणं ह्याच टेकड्यांच्या मध्ये आहेत. त्याच्यानंतर विंध्य पर्वतामध्ये सद्भावना ज्याला गुडविल शिखर असं म्हणतात. सातपुडामधले धुपगड आहे, महाराष्ट्रातल्या सातपुडामध्ये अस्तंभ आहे. त्याच्यानंतर इथं राजस्थानमध्ये अरवली पर्वत आहे, अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर आहे, 1722 मीटर उंची आहे. माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण ह्या अरवली पर्वतामध्ये आहे. खाली महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये बऱ्हाणपूर खिंड आहे जे सातपुडा पर्वताला वेगळी करते. क्वेश्चन असा विचारला जाईल की खालीलपैकी कोणती खिंड सातपुडा पर्वताचे 2 सेपरेट भाग करते किंवा पठारासारखा प्रदेश आहे जिथून वरून उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे येण्यासारखा मार्ग आहे, तर सातपुडा पर्वताला वेगळं करण्याचं काम ही बऱ्हाणपूरची खिंड करत असते. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे धूपगड, 1350 उंची. महाराष्ट्रातलं विचारलं तर महाराष्ट्रामधले अस्तंभ आहे धूपगड आहे 1350 आणि अस्तंभ आहे 1325. अस्तंभ कुठे आहे, नंदुरबारमध्ये आहे. त्याच्यानंतर खाली आलो आपण बघितलं इकडे पश्चिम घाट आहे, इकडे पूर्व घाट आहे. मग ह्याच्यामध्ये अन्नामलाईची डोंगर रांग आहे, कुठली, अन्नामलाईचे डोंगर. त्याच्यामध्ये अन्नामलाईवरून अनयमुडी हे शिखर आहे, हे दक्षिण भारतातील सर्वोच्च उंच शिखर आहे. किती उंची, 2695 एवढी उंची आहे. अन्नामलाईचा विषय काय, तर बाबा हे पश्चिम घाटातलीच ती काय आहे, डोंगररांग आहे. निलगिरी पर्वत त्या ठिकाणी आहे. ह्या निलगिरी पर्वतामध्ये दोडा बेट्टा हे उंच शिखर आहे. अनयमुडी किती आहे, 2695. निलगिरी किती आहे, 2635 मीटर त्या ठिकाणी आहे. मग ह्याच्यातला मेन पार्ट काय, हे जे काय अनयमुडी आहे हे केरळ राज्यामध्ये, कुठे हे आहे केरळमध्ये, केरळमध्ये. आणि जो काय दोडा बेट्टा आहे, हे दोडा बेट्टा किंवा निलगिरी पर्वतरांग आहे ही तामिळनाडू राज्यामध्ये आहे. कुठं आहे, तामिळनाडू राज्यामध्ये. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही. याच्या पलीकडे जाऊन जर अजून एक क्वेश्चन विचारला, बघा याच्या पलीकडे जाऊन जर क्वेश्चन विचारला तर इथं अंदमान निकोबार बेट येतं, इथं अंदमान निकोबार बेट येतं. ह्या अंदमान निकोबार बेटांमध्ये अंदमान निकोबार बेटे आहेत. त्याच्यामध्ये सॅडल पीक म्हणजे शिखर, सॅडल पीक हे सर्वात उंच शिखर आहे.
ओके 700 काहीतरी समथिंग त्याची उंची आहे, मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण 725 735 असा काहीतरी आकडा असू शकतो, पण 700च्या रेंजमध्ये आहे. वाटलं तर तुम्ही गुगल करा, तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाऊ शकतं. परंतु अंदमानमध्ये सॅडल पीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे पाहिलं तर याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन त्या ठिकाणी जाणार नाही. अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं मी तुम्हाला मॅपवरतीच ते सांगितलेलं आहे. मग आता पुढचा क्वेश्चन, 67 नंबरचा क्वेश्चन झाला. अडुसष्ट नंबरचा क्वेश्चन. 68 नंबरच्या क्वेश्चन मध्ये असं विचारलंय की पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस खालीलपैकी कोणता विजेता आहे. म्हणजे विम्बल्डन टेनिसचा विजेता कोण आहे, तर कार्लोस अल्कराज. करंट वरती क्वेश्चन होता, कसा चुकायला नव्हता पाहिजे. हा जो काही कार्लोस अल्कराज आहे हा विम्बल्डन विजेता आहे, प्लस हा याच वर्षाचा 2000चा फ्रेंच ओपनचा पण काय आहे, विजेता आहे. फ्रेंच ओपन पण याने जिंकलेले आहे. त्याच्यानंतर नोवाक जोकोविच, हा नोवाक जोकोविचच्या नावावरती सर्वात नोवाक जोकोविच हा मे बी खालचा ऑस्ट्रेलियन ओपनचा हा विजेता आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, त्या पद्धतीने रॉजर फेडरर, राफेल नदालची तुम्ही माहिती काढा. परंतु करंटवरती हा क्वेश्चन होता, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, एकदम रिसेंटली त्या ठिकाणी विचारलेला होता. जर हिते हे विचारतील तर तुम्हाला मनू भाकरवरती 100% क्वेश्चन येणार म्हणजे येणार. कारण मनू भाकर ही ना आत्ता बघा क्वेश्चन कसे विचारते. मनू भाकर 10 मीटर रायफल आहे तिच्याकडं. मनू भाकर किती मीटर मध्ये, 10 मीटर मध्ये. कुठलं पदक भेटलं, कांस्य भेटलं, ज्याला ब्रॉन्झ असं म्हणतात. कांस्य ज्याला ब्रॉन्झ असं म्हणतात, ब्रॉन्झ मेडल भेटलं. तिला 2 कांस्य पदकं भेटलीत बघा. तिच्याबरोबर काय त्याचं नाव त्याचं माझं गेलं, त्या दोघांनी दुहेरी नवज्योत काहीतरी असं सिंग नाव आहे त्याचं, त्या नवज्योत का नऊ असं काहीतरी नाव आहे, मला पाहिल्यानंतर लक्षात येईल. त्या दोघांनी मिळून देखील आता काय ब्रॉन्झ परत मारलं. हिनं 2दा ब्रॉन्झ मारलं. अशी पहिलीच स्वातंत्र्यानंतरची बघा, स्वातंत्र्यानंतरची पहिलीच भारतीय महिला आहे की जिनं ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मारलेत. मेडल 2 सुवर्ण आहे. कुठलं ब्रॉन्झ मारले, मनू भाकर. 10 मीटर आणि वय 22 वर्ष वय आहे तिथं. 10 मीटर जे काय एअर पिस्टॉलमध्ये असतं ते त्यांनी विजेता. म्हणजे तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत. ओके, करंटच्या रिसेंट जे काय करंटचे मुद्दे आहेत ते तुम्ही पाहून ठेवा. हा पण 69 नंबरचा क्वेश्चन, हा पण करंटवरती क्वेश्चन होता. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले CBDC काय आहे. मला असं वाटत होतं 100% कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये रिझर्व्ह बँकेच्या RBIच्या ह्या CBDC वरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. CBDC काय आहे, तर रिझर्व्ह बँकेनं काय केलं, डिजिटल करन्सी चालू केली. मग आता मी ऑप्शनकडे गेलो, इथं म्हणतंय कंट्रोल, C म्हणजे कंट्रोल, ऑप्शन गेला. इथं करन्सी दिले, इथं करन्सी दिले, इथं चौथ्या ऑप्शनला पण करन्सी दिलेला आहे. म्हणजे 3 ऑप्शनमध्ये करन्सी दिले, एकाच ऑप्शनमध्ये कंट्रोल दिलं, त्या ऑप्शनला ऑप्शन नंबर 1ला मी काढून टाकला. बरं, सेंट्रल रिझर्व्ह बँकनं सुरू केले म्हणजे बी हा बँकचा असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. इथं बँक आहे, इथं बोर्ड म्हणते, ऑप्शन गेला. इथं कोऑपरेटिव्ह डिजिटल काहीतरीच दिलेले, सरळ उत्तर ऑप्शन नंबर बी तुमचं आलं. आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे कायम 2-3 ला घेऊन जायचं. 3 ऑप्शन जर तुम्ही काढला होता ना तर सरळ 2ला हिट केलं असतं तरी पण आलं असतं. परंतु हा प्रश्न 100% अभ्यासाचा भाग होता, कारण करंटच्या अतिचर्चेतला मुद्दा होता. कारण रिझर्व्ह बँकेने जी काय आपली RBI आहे, ह्या RBIनं पहिल्यांदाच त्या ठिकाणी डिजिटल करन्सीमध्ये पाऊल ठेवलं होतं आणि डिजिटल करन्सीमधला त्यांचा हा पहिला उपक्रम होता. त्याच्यामुळे ह्या CBDCचा फुल फॉर्म येणं गरजेचं आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी RBIची आहे. मग RBIची स्थापना कधी, तर RBIची स्थापना ही 1935च्या कायद्यानं झालेली आहे. ओके, 1935च्या कायद्यानं RBIची स्थापना झालेली. सुरुवातीला कोलकात्यामध्ये त्याचं मुख्यालय होतं, आता मुंबई या ठिकाणी RBIचं त्या ठिकाणी मुख्यालय आहे. आत्ताचे जे काय अध्यक्ष आहेत मला वाटतं ते पण 50वेच आहेत, जे काय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. ओके, हे एवढी माहिती त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेसाठी पुरेशी आहे. त्याच्यानंतर
हा पण करंटचा मुद्दा आहे, हा पण करंटचा मुद्दा आहे. करंटवरती 3-4 क्वेश्चन झाले बघा. सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे? एक्झामिनरची अशी इच्छा आहे की जे काय 5 भारतरत्न पुरस्कार भेटलेले आहेत, 5 व्यक्ती आहेत. 2024 साली 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार भेटलाय. ही 5च्या 5 व्यक्ती तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. एकदम सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. कोणती 5 व्यक्ती आहेत बघा? 3 तर त्यांच्या जवळचे. सगळ्यात पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणी बघा, लालकृष्ण अडवाणी. त्याच्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव. तुम्हाला मागच्याच लेक्चरला मी ठाणे ग्रामीणच्या सांगितले. पी.व्ही. नरसिंहराव ज्यांनी एलपीजी ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन हे एलपीजी धोरण ज्या काय आणलं आर्थिक सुधारणाच्या काळामध्ये 1991 साली, त्याच्यामध्ये राव मनोहर प्रतिमान त्या ठिकाणी होतं. मला वाटते 8वी पंचवार्षिक योजना ते असावी. तर त्याच्यामध्ये पंतप्रधान होते पी.व्ही. नरसिंहराव, अर्थमंत्री होते मनमोहन सिंग, आणि त्यांच्या जोडीनं भारताला त्या आर्थिक जे काय अरिष्ट आपल्यावरती आलं होतं त्या अरिष्टातून बाहेर काढण्याचं काम पी.व्ही. नरसिंहराव यांनी केलं. म्हणून पी.व्ही. नरसिंहराव यांना काय करण्यात आला, त्या ठिकाणी भारतरत्न हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे बघा, लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव, 2 पंतप्रधान लेवलची माणसं तर झाली. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती आहे चौधरी चरण सिंग. चौधरी चरण सिंग हे त्याच काळामध्ये उपपंतप्रधान पण होते. कृषी खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या नावानं भारतातील सर्वात मोठं हरियाणातील हिस्सार या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे. हिस्सार येथील हरियाणातील कृषी विद्यापीठ आहे चौधरी चरण सिंग यांच्या योगदानातून. आणि बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर 4 लोक झाली. आणि 5वा व्यक्ती हा अत्यंतिक इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला विचारला जाऊ शकतो, भूगोलाच्या अँगलनं महत्त्वाचा आहे, की ज्यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात बघा. हरित क्रांतीचे जनक असलेले कोण? एम.एस. स्वामीनाथन यांना तो पुरस्कार भेटला होता. असे 5चे 5 व्यक्ती तुम्हाला मी सांगितले. इथं पहिलंच ऑप्शन आहे, एम.एस. स्वामीनाथन यांना रिसेंटली भेटलेले आहे. हे काय आहेत? हरित क्रांतीचे, भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. मग दुग्ध क्रांतीचे जनक कोण? तर दुग्ध क्रांतीचे जनक आहेत वर्गीस कुरियन. कोण आहेत? वर्गीस कुरियन. मग आता बघा, हरित क्रांतीच्या जनकामध्ये त्यांनी गहू ची काय नॉर्मन बोरलॉग ही जी काय जात होती तिला मेक्सिकोन गव्हाबरोबर त्या ठिकाणी संकर करून त्या ठिकाणी भारतामध्ये अन्नधान्याचं उत्पन्न, मला वाटतं 1968 साल वगैरे असावं, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडं फार म्हणजे लोकसंख्या एवढी प्रचंड, अन्नधान्याचा तुटवडा. जशी हरित क्रांती झाली तसा अन्नधान्याचा तुटवडा आजपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही. बाबाजी देशमुख वगैरे नाही. बाबाजी देशमुख नाही तर नानाजी देशमुख पाहिजे होतो, ऑप्शन गेला. सत्यजित रे ऑप्शन गेला. सचिन तेंडुलकरला मला वाटते 2014 साली भेटलेलं आहे. 2024चं विचारले, इथं 24चं विचारले, इथं 14चा माणूस दिले. आय थिंक 2014ला भेटलं, तरी पण तुम्ही चेक करून घ्या. एम.एस. स्वामीनाथन यांना 2024 सालचा काय भेटलेला आहे, त्या ठिकाणी भारतरत्न हा पुरस्कार भेटलेला आहे. 71 नंबरचा क्वेश्चन, राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार आहे बघा. राज्य शासनाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार नजीकच्या काळात कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? तुम्ही माझं व्हिडिओ काढून बघा. मी त्याच्यात एवढ्या ठामपणे सांगितलंय की आगामी काळात येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारलाच जाणार. बघा तुम्ही ठाणे ग्रामीणला त्या ठिकाणी विचारलाय. चैत्राम पवार, अत्यंतिक सोपा क्वेश्चन होता, सगळ्यांचा पाठ असायला हवा. करंट मधला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार होता आणि ज्यांच्या नावामध्ये पण चैत्रामध्ये पालवी फुटते, चैत्राम पवार यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या गावासाठी प्रसिद्ध आहेत आणि पोपटराव पवार हे हिरवे बाजार ह्या गावचे सरपंच आहेत. ही दोन्ही व्यक्ती यांनी आदर्श गाव काय असावं ह्याचा उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर मावळला. पोपटराव पवार हे हिरवे बाजार ह्या गावाशी संदर्भात आहेत. अण्णा हजारे राळेगण सिद्धीच्या संदर्भात आहेत. दोन्हीही गावं अहमदनगरमधली आहेत. ओके. त्याच्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन, सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कुठे झालेले? हा पण करंटवरचा क्वेश्चन आहे, 100% सोपा आहे. ऑलरेडी मुंबईला आहे, विषय सोडूनच घ्या. दिल्लीला पण एअरपोर्ट आहे, विषय सोडून द्या. कोचीन, तर कोचीन हे भारतातलं पहिलं सौर ऊर्जेवरती चालणारं पहिलं विमानतळ कोचीन आहे. कोचीन कुठं आहे? केरळमध्ये आहे. कुठं आहे? केरळमध्ये आहे. ह्या केरळमध्ये असलेल्या कोचीन या ठिकाणी भारतातलं पहिलं सौर ऊर्जेवरती चालणारं विमानतळ आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीत बघा, सौर ऊर्जेच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. कुठल्या? 3rd नंबरला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. 3ऱ्या नंबरवरती आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर परत एकदा एक फुल फॉर्म विचारलाय. मला तर काही येत नव्हता हा, पण तरी बघा,
IMEI जे काय आपला मोबाईलमध्ये IMEI नंबर असतो त्याचा फुल फॉर्म विचारलाय. आता मला सांगा मोबाईलमध्ये असतो म्हणजे एम हा कशाचा असणार आहे? IMEI नंबर असतो ना आपला मोबाईल हरवल्यानंतर आपल्याला IMEI नंबर का मिळतो ते विचारतात ना पोलीस. IMEI नंबर लिहून ठेवलाय का, किंवा जे आपल्याला आपला मोबाईल घेतला तर त्याच्यावरती ते त्यांनी लिहून दिलेला असतो IMEI नंबर. म्हणजे एम हा मोबाईलचा असायला पाहिजे. इथं मोबाईल आहे, इथं मोबाईल आहे, इथं मोबाईल आहे, इथं मोबाईल आहे, काहीच गेलं नाही. बरं पुढं वाचले मी मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, म्हणजे सगळं 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 सेमच दिलेलं आहे. म्हणजे हितच फक्त उत्तर काढायचं कुठं ह्याच्या. हा आय हा कशाचा आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग आय हा इंडियन आहे, इंडिव्हिज्युअल आहे, इनव्हिजिबल आहे की इंटरनॅशनल आहे? मला सांगा आपल्याकडे मोबाईल कुठले येतात? सॅमसंग झाला साऊथ कोरियाचा, ॲपल अमेरिकन कंपनी आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या म्हणजे इंटरनॅशनल नंबर असणार आहे ना, इंडियन तर असणार नाही. मग कन्फ्युजन कुठं होतं इथं, इंडियन का इंटरनॅशनल? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. बघा IMEIचा नंबर काय आहे? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा त्या प्रश्नाचं उत्तर आहे, IMEI नंबर. पुढचा क्वेश्चन 74 नंबरचा क्वेश्चन. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो पीअर टू पीअर. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, पीअर टू पीअर. मला काय ह्याच्याबद्दल जास्त काय माहिती नाही आहे, त्याच्याबद्दल काय विषय नाही. 75 नंबरचा क्वेश्चन. 75 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते असा क्वेश्चन विचारलाय. विद्यार्थी मित्रांच्या अँगलनं विचार केला तर 100% त्या ठिकाणी हार्ड स्वरूपाचा क्वेश्चन होता. पण बघा लॉर्ड आयर्विन, लॉर्ड वूड, लॉर्ड वेलिंग्टन आणि यापैकी नाहीला तर जायचं नाही. आलो 75%वरती. आता बघा लॉर्ड आयर्विन, मला एवढं कळलं होतं की जो काय हा आयर्विन होता हा ज्या काय गोलमेज परिषदा झाल्या होत्या 1900, गोलमेज परिषदा कधी झाल्यात? 1930, 31 आणि 32 त्या काळामध्ये भारताचा म्हणजे त्या काळामध्ये तो पंतप्रधानाच्या त्या काळामध्ये तो होता हा व्हॉइसरॉय गोलमेज परिषदेच्या काळामध्ये. मग आता बघा जर हा तिथं होता गोलमेज परिषदाच्या काळामध्ये तर हे सायमन कमिशन कधी आलं होतं? सायमन कमिशन आलं होतं 1927ला. बघा कधी आलं होतं? 1927ला. ह्या 27चा जो काही शेवटचा 7 आहे याच्यावरूनच लक्षात ठेवायचं की 7 लोक होती त्या कमिशनमध्ये. याला कुणीही अध्यक्ष असा नव्हता. याचं वैशिष्ट्य असं की यात कोणीही भारतीय नव्हता, कोणीही भारतीय नव्हता. म्हणून त्याला सायमन गो बॅक असे काळे झेंडे दाखवले. लाला लजपतराय याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाठी हल्ला झाला, त्याच्यामध्येच ते मृत्युमुखी पडले. आणि म्हणूनच ह्याची ज्यांनी ऑर्डर दिली ती त्या सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या केली भगतसिंग यांनी वगैरे, ते इतिहासाचा भाग आहे. तर मग सायमन कमिशन कधी आलं होतं? 1927ला आलं होतं. का आलं होतं? तर 1919चे जे काय कायदा आला होता ह्या 1919चा जो काय कायदा आला होता ह्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी, म्हणजे कारण दर 10 वर्षांनी कमिशन नेमायचं होतं. म्हणजे 1919ला कायदा आला तर दर 10 वर्षांनी म्हणजे 1929ला कमिशन नेमून त्याचा आढावा घ्यायचा होता की बाबा तो कायदा कितपत चांगला आहे, योग्य आहे का, त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या जाऊ शकतात का. पण त्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनच अशा पद्धतीचे झाले की हे कमिशन 2 वर्ष अगोदरच आलं. म्हणजे 1929ला यायचं ते 1927लाच आलं सायमन कमिशन. ह्याच्यामध्ये एकही भारतीय नव्हता, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या ह्याच्यासाठी सायमन कमिशनसाठी लॉर्ड आयर्विन हा त्याचा काय होता? लॉर्ड आयर्विन हे त्या काळामध्ये भारतीय जे काही व्हॉइसरॉय होते हे सायमन कमिशनच्या वेळी लॉर्ड. थोडा हार्ड स्वरूपाचा क्वेश्चन होता, मला वाटत नाही की ह्या क्वेश्चनचं उत्तर कोणाला आलं असेल, परंतु ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मला जेवढं शक्य आहे तेवढं इन डिटेल तुम्हाला तुमच्यापर्यंत हा पेपर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर सायमन कमिशन विचारत असतील
तर त्या ठिकाणी तुम्हाला 1919च्या कायद्याचं वरचं पाहून जायचं. गोलमेज परिषदा, त्या गोलमेज परिषदेच्या काळामध्ये पंतप्रधान कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड्स यांचा त्यावेळेस जातीय निवाडा आला होता. त्यावेळेस भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? बघा, भारताचे व्हॉइसरॉय कोण होते आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? 1930, 31, 32ला गोलमेज परिषदा झाल्या 3. त्यातल्या पहिल्याला गांधीजी गेले नव्हते, दुसऱ्याला गेले, तिसऱ्याला गेले नाहीत. तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी हजर होते. विद्यार्थी मित्रांनो, हा इतिहासाचा पार्ट आहे. तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. तुमचे कमेंट बॉक्समध्ये काही जे सजेशन असतील ते नक्की सांगा, की जेणेकरून विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. पोलीस भरती रणजित सर असं काही जरी सर्च केलं तरी त्या ठिकाणी यूट्यूबला तुम्हाला म्हणजे बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकतात. जे विद्यार्थी मित्र प्रिपरेशन करतात, चांगला अभ्यास करतात, त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तुम्हाला 100% मी खात्रीशीर सांगतो, तुमचे मार्क वाढल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. धन्यवाद.